नमस्कार. ही आहे आपली टोयोटो गाडी. सध्या एसी माझा आहे 22 वर, पण कूलिंग होत नाही. सध्या ऊन भरपूर कडक आहे, तरी आपल्याला एसी कूलिंग अजिबात देत नाही, फक्त फॅनचा आवाज येत आहे. तर आता आपण याचा काय गाडीचा गॅस बीस वगैरे काही जात नाही. फक्त एकच प्रॉब्लेम राहतो, आपण ग्रामीण मध्ये फिरत असतो आणि ग्रामीण मध्ये फिरत असल्यामुळं आपल्याला ही गाडीचं एसी कूलिंग अजिबात चालत नाही. तरी आपण आता गॅरेजला जाण्यापेक्षा स्वतः आपण इथं एसी दुरुस्त कसा करायचा आणि कूलिंग कसं वाढवायचं हे बघूया. प्रथम आपण इथं ही डिक्की काढूया. इथं लॉक आहे डिक्कीला, हा लॉक असा आहे, हा बाहेर काढायचा. इथे एक लॉक आहे, हा एक लॉक बाहेर काढायचा, त्याला फिरवावं लागतं. असं फिरवलं हे असं आहे, असं फिरवावं लागतं आपल्या बाजूला आणि बाहेर ओढले की असं लॉक येतं. हे लॉक ठेवा आणि आपली डिक्की बाहेर वळा. ही डिक्की निघालेली आहे आणि आता आपल्याला फक्त काही करायचं नाही. हा जो आहे पार्ट, हा फक्त उघडायचा आहे वरचा. हा उघडला, एक मिनिट कसा, ही पट्टी त्याच्यावरली काढली की त्याच्यामध्ये आपल्या एसी फिल्टर राहतो. एसी फिल्टर, हा एसी फिल्टर फक्त बाहेर वाढा. हा बघा किती घाण झालेला आहे. हा एसी फिल्टर आपण फक्त आता बाहेर झटकला किंवा धुरळा काढून जरी हे केलं, बघा ह्याच्यात धुरळा किती आहे बघा, त्यामुळं गाडी एसी कूलिंग होत नाही. फक्त झटकायचं काम करायचं आपण. बघा हा एसी बघा आता किती धुरळा निघतोय, आहे का. जी ग्रामीणला फिरत असल्यामुळं हा फिल्टर पूर्ण मातीनं भरल्यामुळे, हे बघा माती पूर्ण भरल्यामुळे एवढंच फक्त हा एसी. आता आपण हा फिल्टर पूर्ण स्वच्छ केलेला आहे. हा फिल्टर फक्त आतमध्ये आता दिला ढकलून. आता ते फिल्टर बाहेर काढल्यापासून कूलिंगला एवढा फरक पडलेला आहे की बस. आता आपण हा फिल्टर आतमध्ये टाकतोय. हा जरा उलटा बसलाय चुकीचा, हा ओढून घेतो, सरळ असा बसून टाकायचा. हा बघा एसी फिल्टर बसवायचा आहे, हे आपण बसवलेलं आहे. बाकीचं आता तुम्हाला माहिती आहे कसं डिक्की बसवायची, ती पट्टी कशी बसवायची. आणि आता कूलिंग आपलं एवढं चिल्ड व्हायला लागलेलं आहे की एक नंबर मध्ये आता कूलिंग होत आहे. घरच्या घरी एसी दुरुस्त का आपल्याला गाडीतल्या गाडीत जर प्रॉब्लेम आला रस्त्याने कुठं, तर फक्त एसीचा फिल्टर काढा. एसीचा फिल्टर काढून फक्त झटका, ते धुरळ्याने घाण झालं त्यामुळे गाडी कूलिंग पडत नाही. आता मस्त मध्ये गाडी चिल्ड पडत आहे. धन्यवाद. आपले आपण स्वतः उपाय करा, पैसे वाचतील तुमचा. गॅस कधी गाडीचा कमी होत नाही. आता मी प्रत्येक वेळेस ही गाडी वापरत असल्यामुळे मला अनुभव आहे. त्यामुळे धन्यवाद. लिंबादा आजी.